उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तो आता 40शी पार गेला आहे। याच्यात मानवासह मुख्य जनावरांना याचा परिणाम दिसून येत आहे। याच्यामध्ये उष्णता वाढली त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी फॉगर लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये जर हा फॉगर लावला तर जनावरांच्या दुधात वाढ होते, तसेच जनावर भूक लागते ते पाणी पिण्याचे प्रमाण आहे जनावरांचे वाढते। यावर आपल्या बोलण्यासाठी शेतकरी येत आहेत। तुमच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल तुम्ही, तुमच्या गोठ्यात फॉगर लावलं तर त्याचा काय परिणाम होतो तुमच्या गायन गोठ्याने? ज्याप्रमाणे वाढत्या तापमानामुळे मनुष्याच्या शरीरावर जेवढा परिणाम झालाय तेवढाच जनावरांच्या प्रकृती शरीराचा परिणाम झालाय। त्याच्यामुळे काय झालंय, जनावरांना दस्त होतो मोठ्या प्रमाणात। त्याच्यामुळे दुधाचा मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे आणि पाणी कमी असल्यामुळे चाऱ्यांच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीधंदा नफा न तोटा अशा पद्धतीचा चालू आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊन वाढल्यामुळे सुद्धा जनावरांवर दस्त, डिहायड्रेशन आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार सुद्धा हे प्रमाण वाढले। त्यामुळे ते सुद्धा एक महागडा औषधाचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागत आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही जो फॉगर लावलाय त्याची स्वच्छतेसाठी तुम्ही काय करता? जो फॉगर लावला यासाठी आम्ही स्वच्छतेसाठी याच्यात एक आपलं प्रत्येक वेळेस साफ करतो चांगल्या पाण्याने आणि त्याच्यामध्ये आपलं जे जंतुनाशकाचं औषध ते टाकतो। आणि जे फॉगर लावलाय याचा दूध उत्पन्नात वाढ होण्यासाठी काय मदत होते का? हो, नक्कीच वाढ होते, कारण हिच्या फॉगरमुळे काय होतं, गोठ्याचं तापमान हे मेंटेन राहतं आणि त्याच्यामुळे गायींच्या जनावरांचं शरीराचं तापमान हे मेंटेन राहिल्यामुळे गायांचा चारा चांगल्या पद्धतीने खात्यात आणि त्याच्यामुळे गायांची प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी फायदा झाला आहे। शेतकऱ्यांनी जर त्यांच्या गोठ्यात फॉगर लावलाय त्यामुळे जनावरांचे तापमान कंट्रोलमध्ये राहते, तसेच त्यांना भूक सुद्धा जास्त लागते आणि त्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढले, त्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनात सुद्धा वाढ झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।